साकीनाका दुर्घटना प्रकरणी महापालिकेनं कारवाई केली आहे आणि ही कारवाई केवळ आणि केवळ लज्जा रक्षणाची कारवाई आहे असं म्हणायला हवं। सहाय्यक आयुक्तांच्या सह मुंबई महानगरपालिकेचे 4 अभियंते निलंबित करण्यात आलेले आहेत। लगोलग या गटाराच्या झाकण दुरुस्ती प्रकरणातला जबाबदार कंत्राटदार काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे। इतका मोठा रेड अलर्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं जर काम चालत असेल तर 100% मी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ऍडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच। पण ह्याच बरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले।